बटन दाबायचं आहे. क्लोजचं बटन दाबल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही किती मतदान करण्याचा प्रयत्न केला तर मतदान होणार नाही. त्यानंतर रिझल्ट 1 दाबल्याच्या नंतर तुम्ही जे मोकोरमध्ये एका बाजूला लिहून घेतलेलं आहे, एका कॅन्डिडेटला किती केले, पहिल्या कॅन्डिडेटला 2 केले, दुसऱ्या कॅन्डिडेटला 2 केले, तिसऱ्या कॅन्डिडेटला 2 केले, तशा पद्धतीने सिरियली या ठिकाणी तुम्हाला ते मतदान दिसून येईल. आणि ते सर्व कॅन्डिडेट त्या ठिकाणी जे काही एजंट असतील त्यांना समोर बसून दाखवून ते पूर्ण दोन्ही चेक करायचं, मशीनवरचं आणि तुम्ही लिहून काढलेलं दोन्ही टॅली झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी रिझल्ट तुमचं क्लिअर होतं. रिझल्ट बघणं होतं. त्यानंतर क्लिअरचं बटन दाबायचं आणि क्लिअरचं बटन दाबल्याच्या नंतर पुन्हा एकदा ती प्रोसेस येते आणि त्या ठिकाणी प्रत्येक कॅन्डिडेटच्या पुढं 000 अशा पद्धतीनं दाखवल्या जातं आणि त्यानंतर तुम्ही तुमची मशीन मतदान प्रक्रियासाठी तयार झालेली आहे असं त्या ठिकाणी दाबायचं आहे. आणि नंतर पुढची प्रोसेस असते की तुमचं मतदान त्या ठिकाणी 0 आल्याच्या नंतर जे काही उमेदवार आहेत त्या ठिकाणी जे काही एजंट आहेत त्यांना बाजूला बसवायला सांगून मशीन बंद करायची आणि मशीन बंद करून नंतर सिलिंगची प्रोसेस करायची आहे. आता सिलिंगची प्रोसेस मुंडेगावकर सर सांगतील.